थांबा देवा, पुढे येऊ नका. मी माझ्या जिवंत देवाची सेवा करतोय. तिथून हलणार नाही. तुम्ही तोपर्यंत बाहेरच चिखलात या विठेवर उभे राहा. होय मंडळी, एका पुत्राने साक्षात ब्रह्मांड नायकाला, वैकुंठाच्या राजाला भर रात्री आपल्या दारातूनच असं थांबवलं, ज्या विठ्ठलाच्या एका दर्शनासाठी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, त्या देवाला या मुलाने बसायला आसन तर दूरच, पण पायाखाली उभे राहायला एक साधी मातीची वीट फेकून दिली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे साक्षात भगवान विठोबा सुद्धा रागवण्याऐवजी त्या मुलाच्या मातृपितृ भक्तीचा मान राखण्यासाठी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर अत्यंत प्रेमाने उभे राहिले. पण हा मुलगा सुरुवातीला एवढा संस्कारी नव्हता, तर तो आपल्या आई वडिलांचा भयानक छळ करायचा. मग असं काय घडलं की आई वडिलांना कडक उन्हात पायी चालून रडवणारा हा मुलगा साक्षात देवाला विटेवर उभे करणारा भक्त पुंडलिक बनला. आज आपण पाहणार आहोत डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणणारा पंढरीच्या विठोबाचा आणि भक्त पुंडलिकाचा तो अलौकिक इतिहास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला मातृपितृ भक्तीची खरी ताकद समजेल. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, ही कथा आहे चंद्रभागेच्या काठावरील दिंडी रवणाची, ज्याला आज आपण पंढरपूर म्हणून ओळखतो. या ठिकाणी पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या आई वडील म्हणजे जनक आणि सत्यवती यांच्यासोबत राहत होता. सुरुवातीला पुंडलिक हा मुळीच संस्कारी किंवा देवभक्त नव्हता. लग्न झाल्यानंतर तर तो पत्नीच्या सांगण्यावरून आपल्या वृद्ध मातापित्यांचा प्रचंड छळ करू लागला. घरची सगळी कामे तो आपल्या आई वडिलांना करायला लावायचा. एकदा काय झाले, पुंडलिक आपल्या पत्नीसह काशी यात्रेला निघाला. त्याने आई वडिलांनाही सोबत घेतले खरे, पण पत्नीला घोड्यावर बसवले आणि वृद्ध आई वडिलांना मात्र त्या कडक उन्हात पायी चालवायला लावले. आई वडिलांच्या पायातून रक्त येत होते, पण पुंडलिकाचे मन पाषाणासारखे कठोर झाले होते. चालता चालता वाटेत ते सर्वजण कुक्कुट ऋषींच्या आश्रमात थांबले. ते कुक्कुट ऋषी जगातील फार मोठे मातृपितृ भक्त होते. त्या रात्री सगळे झोपले, पण पुंडलिकाला झोप येत नव्हती. मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलिकाला एक अद्भुत दृश्य दिसले. अत्यंत मळलेले आणि काळेकुट्ट कपडे घातलेल्या 3 अत्यंत सुंदर स्त्रिया त्या आश्रमात आल्या होत्या. त्यांनी आश्रमाची झाडलोट केली, ऋषींची सेवा केली आणि आश्चर्य म्हणजे सेवा संपवून जेव्हा त्या स्त्रिया आश्रमाबाहेर आल्या तेव्हा त्यांचे कपडे पांढरेशुभ्र झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज आले होते. पुंडलिक हे लांबून पाहत होता. त्याने धावत जाऊन त्या स्त्रियांचे पाय धरले आणि विचारले, माऊली, तुम्ही कोण आहात आणि इथे आल्यावर तुमचे रूप एवढे कसे बदलले? त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या, अरे पुंडलिका, आम्ही साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या आहोत. जगातील पापी लोक आमच्या पाण्यात अंघोळ करून आपली पापे आमच्याकडे सोडतात. जगातील पापी लोक आमच्या पाण्यात अंघोळ करून आपली पापे आमच्याकडे सोडतात, ज्यामुळे आम्ही अशा काळवंडून जातो. पण हे कुक्कुट ऋषी आपल्या आई वडिलांची जिवंत देवासारखी सेवा करतात. त्यांच्या या पवित्र आश्रमाची सेवा केल्यामुळे आमची सगळी पापे धुवून गेली आणि आम्ही पुन्हा पवित्र झालो. नद्या पुढे म्हणाल्या, चमत्कार तर हा आहे पुंडलिका, की ज्याच्या सेवेने साक्षात नद्या पवित्र होतात, अशा जिवंत आई वडिलांचा तू छळ करतोस. तुझ्यासारखा पापी माणूस दुसरा कोणी नाही. हे शब्द पुंडलिकाच्या काळजाला आरपार टोचले. त्याचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुकीचा प्रचंड पश्चाताप झाला. तो रडू लागला. त्याने त्याच रात्री आई वडिलांचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली आणि काशी यात्रा सोडून तो आई वडिलांना घेऊन परत पंढरपुरात आला. आता पुंडलिक पूर्णपणे बदलला होता. आई वडिलांची अहोरात्र सेवा करणे हाच त्याचा एकमेव धर्म बनला होता. पुंडलिकाची ही मातृपितृ भक्ती एवढी वाढली
की तिचे तेच साक्षात वैकुंठात पोहोचले. भगवंताचे आसन ढळले. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच आपले पंढरीचे विठोबा पुंडलिकाची भक्ती पाहून इतके प्रसन्न झाले की ते स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी वैकुंठावरून पंढरपुरात आले. रात्रीची वेळ होती. विठ्ठल पुंडलिकाच्या झोपडीच्या दारात उभे राहिले आणि त्यांनी हाक मारली, पुंडलिका, अरे बघ, साक्षात नारायण तुझ्या दारात उभे आहे. डोळे उघड आणि वर माग. पण मंडळी, त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय चेपत होता. त्यांना झोपवत होता. पुंडलिकासाठी समोर साक्षात देव उभा होता, पण त्याच्या पाठीमागे त्यांचे जिवंत देव म्हणजेच त्याचे आई वडील होते. पुंडलिकाने विचार केला, जर मी देवाला भेटायला गेलो तर आई वडिलांच्या सेवेत खंड पडेल. तो देवाला तोंड न फिरवता शांत स्वरात म्हणाला, देवा, तुम्ही माझ्या दारात आला आहात हे माझे भाग्य आहे, पण सध्या मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे. मी ती सोडून उठू शकत नाही. बाहेर चिखल आहे म्हणून तुम्हाला उभे राहण्यासाठी मी ही वीट फेकत आहे. कृपया त्यावर तुम्ही उभे राहा आणि माझी सेवा संपेपर्यंत वाट पहा. पुंडलिकाने जवळच पडलेली एक लाल मातीची वीट देवाच्या दिशेने सरकवली. विचार करा, ज्या देवाच्या एका दर्शनासाठी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, तो ब्रह्मांड नायक एका भक्ताच्या मातृपितृ भक्तीचा मान राखण्यासाठी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर अत्यंत प्रेमाने उभा राहिला. जेव्हा पुंडलिकाची सेवा संपली तेव्हा तो धावत दारात आला आणि देवाच्या चरणावरती कोसळला. देवाने त्याला छातीशी लावले आणि वर मागायला सांगितले. पुंडलिक डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, देवा, मला संपत्ती नको, मुक्ती नको, पण तुम्ही याच विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून युगानुयुगे इथेच उभे राहावे आणि कलयुगातील थकलेल्या भागलेल्या भक्तांना माऊलीच्या मायेने सांभाळावे. देवाने हसून तथास्तु म्हटले. वीट म्हणजेच वीट आणि विठ्ठल म्हणजे उभा असलेला. जो विटेवर उभा राहिला तोच आमचा विठ्ठल. तर मंडळी, अशी आहे माझ्या विठोबाची आणि भक्त पुंडलिकाची ही अथांग कथा. हा इतिहास आपल्याला शिकवतो, देव मंदिरात किंवा मूर्तीत शोधण्यापेक्षा आपल्या घरातल्या वृद्ध आई वडिलांमध्ये शोधा. त्यांची सेवा करा तर देव स्वतः तुमच्या दारात उभा राहील. तुम्हाला भक्त पुंडलिकाची ही कथा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या परमात्मा कथासागर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या कथेसह. तोपर्यंत